चला, गुड इव्हनिंग. आवाज येतोय का सांगा? आवाज येतोय सगळ्यांना? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. काल वेळापत्रक टाकलेलं होतं मी, किंवा सकाळी टाकलं असेल आज, की आज सायंकाळी 4 ते 6 आपले राहिलेले जे भूगोल आहे त्याचे लेक्चर होणार आहे. परंतु भूगोलाचे लेक्चर मी नाही घेणार. आपले पाठक सर आहे, त्यांनी काही लेक्चर घेतलेले असतील भारताचे जॉग्रफी वगैरे. तर ते जॉग्रफीचे आपले जे लेक्चर आहे, इथून पुढे मी 1 किंवा 2 लेक्चर घेतलं होतं आय थिंक. इथून पुढे जेवढेही जॉग्रफीचे काही लेक्चर असतील ते सगळे ते 4 ते 6च्या दरम्यान कंडक्ट करते. चालेल? आवाज येतोय का सांगून द्या सगळ्यांनी, म्हणजे सर लेक्चरला सुरुवात करतील. 6 वाजेपर्यंत लेक्चर झाले. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सगळ्यांना आधी व्हिडिओ दिसतोय का पूर्णपणे, जे तुम्ही लेक्चर बघत आहात, आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का तेवढा आधी मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे आपण पुढची लेक्चर सुरुवात करू. ठीक आहे, मला ते सांगा तुम्ही. एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? मी सर्वांना दिसतोय का? ओके. व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर एकदम? कोणाला काही अडचण नाही ना, म्हणजे की ब्लर होते किंवा काही होते असं कसं काही नाही ना, पूर्ण ब्लॅकआउट वगैरे? ओके, ठीक आहे, चालेल. ओके, सो आज आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. महाराष्ट्राचा भूगोल. आज आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करण्याआधी आय होप सो तुम्ही सर्व MPSC ची तयारी करणारे असाल किंवा सरळ सेवेचे असाल. असं पण आता ऑलरेडी जे सरळ सेवा आहे ते MPSC कडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता सर्वांना MPSC ची तयारी करावी लागणार आहे. इव्हन आताची येणारी ऍड त्याच्यामध्ये सगळे सरळ सेवेचे पद असणार आहेत. त्याच्यामुळे आता सरळ सेवेची अशी सेपरेट जाहिरात निघणार नाही. आता जी पण जाहिरात आहे ती MPSC मार्फत निघेल. आता त्या एकतर कदाचित MPSC च्या गट ब मध्ये ऍड होतील, किंवा MPSC च्या गट क मध्ये ऍड होतील, किंवा MPSC त्यांचं एक वैयक्तिक MPSC सरळ सेवा असं त्यांचं एक पोर्टल चालू करून कदाचित त्याच्या मार्फत ते परीक्षा घेऊ शकतील. पण आता सगळेजण MPSC तयारी करणारे आहात असं मी अज्युम करतो. मी माझा परिचय देतो. मी MPSC करतो. मला मुख्य परीक्षांचा अनुभव आहे. आता होणाऱ्या जी मुख्य परीक्षा आहे मी त्यांना सुद्धा क्वालिफायच आहे, तर ते अडचण आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्या दृष्टिकोनातून काही तुम्हाला देता आलं तर मी नक्कीच देईन. महाराष्ट्राचा भूगोल मी पहिल्यांदाच घेतोय. भारताचा भूगोल आणि आंतरराष्ट्रीय भूगोल म्हणजे इंडियन जिओग्राफी आणि वर्ल्ड जिओग्राफी हे आधी मी लेक्चर घेतलेले आहेत. आता महाराष्ट्राचा भूगोल याच्या संदर्भात जर आपण बोलायचं म्हटलं तर आपण पूर्णपणे मॅपिंग नुसार जात असतो. जर कधी कोणी असं म्हणत असेल की ते पाठांतर करायचं छान, आकडेवारी पाठ करायची मग झालं का, असं कधीच नसतं. तर तुम्हाला जर कधी महाराष्ट्राचा भूगोल करायचा असेल किंवा भारताचा भूगोल करायचा असेल, जगाचा भूगोल, व्हॉट एव्हर दॅट, भूगोल ही कॉन्सेप्ट आहे, हा पाठांतराचा विषय मुळीच नाही. त्याच्यामुळे मी शिकवताना मी पूर्ण मॅपिंग नुसार जातो. आपण पूर्ण 36 जिल्हे लक्षात कसे ठेवायचे आपण ते सुद्धा बघणार आहोत. पर्वतरांगांचं लोकेशन, जिल्ह्यांमधले तालुके, तालुके कसे लक्षात ठेवायचे, वनांचे प्रकार, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, नद्या, पर्वतरांगा, एव्हरीथिंग आपण आपल्या संपूर्ण लेक्चरमध्ये हे कव्हर करणारच आहोत. त्याच्यामुळे कोणी चिंता नाही करायची. आणि तुम्हाला याची गॅरंटी देतो, जर तुम्ही मी लिहून दिलेल्या नोट्स तुम्ही प्रॉपर रेफर केल्या किंवा मी शिकवलेलं तुम्ही जर प्रॉपर लक्ष दिलं तर आरामशीर प्री पास करू शकता, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. मेन्सचं सांगू नाही शकत, कारण आधी प्री महत्वाची. मेन्सला थोडीशी अॅक्युरेसी आपल्याला जबरदस्त लागते. प्रीचं आता एखादा म्हणेल मग सर काय काय फायदा, मग फक्त पूर्वच्याच कामाचं आहे मग मुख्यच्या कामाचं नाही, असं काहीच नाही. आधी पूर्व पास करा. पूर्व एक मेन परीक्षा आहे, ती पास केल्याशिवाय आपण मुख्य परीक्षेला जात नाही. अनेक विद्यार्थी असतात ते मला असे प्रश्न करतात, सर पूर्वचं काही टेन्शन नाहीये, मग
मुख्यची तयारी कशी करायची आणि असं मुळात हे नसतं. आधी पूर्व पास करावे लागते, पूर्वला 50% मार्क मिळवावे लागतात, मग आपण मुख्याला बसत असतो. सो आपण सर्व जो बघणार आहोत तो आपण पूर्ण एमपीएससी मार्फत जाणार आहोत. एमपीएससीचा जो शेड्यूल आहे, एमपीएससीचा जो सिलेबस आहे, एमपीएससीला ज्या प्रकारे डीप डाऊन स्टडी लागतो महाराष्ट्राचा, त्याच्यानुसार आपण जाणार आहेत. आणि जर तुम्ही एमपीएससीचा भूगोल केला तर तुम्हाला सगळे प्रश्न जमू शकतात. महाराष्ट्रामध्ये जी पण एक्झाम होती तरी तुम्हाला सगळे प्रश्न जमू शकतात. ओके, आपण सर्व याच्यानुसार जाणार आहोत. कोणाला काही अडचण आहे का? काही अडचण नसेल तर ओके. ठीक आहे. ओके, आता एमपीएससी मध्ये काही जण राज्यसेवा करणारे असतील. मला कधी सांगाल का कोणी राज्यसेवा कोण करतं आणि कंबाईन कोण करतं? ते मला ते सांगून ठेवा, म्हणजे मला तसं तुमचं लेक्चर घ्यायला. राज्यसेवावाला कोण कोण आहे, कंबाईन वाला कोण कोण आहे आणि सरळ सेवावाला कोण कोण आहे, मला हे पण सांगा कमेंट मध्ये. ज्याला सांगणार असेल त्यांनी, ज्याला सांगायचं असेल त्यांनी मला सांगावं एकदम व्यवस्थित. मला मोस्टली मला समजून जाईल की तुम्ही राज्यसेवा करणारे आहात, कंबाईन करणारे आहात की सरळ सेवा करणारे आहात. या तिघांमध्ये काय फरक आहे तो मी तुम्हाला तसं सांगणारच आहे, त्यात कोणी चिंता करायची नाही. मला आधी कमेंट मध्ये हे मला कळू द्या. कोणी राज्यसेवावाला आहे का इथे? राज्यसेवा, ओ हो, एक मॅडम सापडली. ओके, अजून कंबाईन. फक्त 3 लोक, 17 लोक ऑनलाईन आहे. कंबाईन, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कंबाईन राज्यसेवाचा एक मेंबर सापडला मला. सरळ सेवा, ओके, सरळ सेवेचे 2, कंबाईनचे 6 झाले. ओके ओके ओके, सरळ सेवा, ओके, बर बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, त्यात काही अडचण नाही. आता काही जण असे म्हणत असतील, सर मी सरळ सेवा करतो मग मला कंबाईनचा अभ्यास नको. नाही नाही, जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास केला तर तुम्हाला सरळ सेवा एकदम सोपी जाणार आहे. त्याच्यात फक्त मला एक जण राज्यसेवावाला भेटलं, बाकी सगळे जवळजवळ 7 विद्यार्थी कंबाईनचे आहेत आणि बाकीचे 3 याचे मला सापडले सरळ. इट्स ओके, फाईन, काही काही त्याच्यात काही हरकत नाही. त्याच्यामध्ये आपण जो कंबाईनचा स्टडी करणार आहोत तो आपण पूर्ण राज्यसेवा, कंबाईन, सरळ सेवा या तिघां दृष्टिकोनातून मी तुमची तयारी करून घेणार आहे. जो राज्यसेवावाला असेल मी त्याच्यासोबत फक्त प्री पर्यंत असेल, कारण मेन्सला त्याचा वेगळा ऑप्शनल सब्जेक्ट असतो, त्याच्यामुळे तो विषय इथे संपतो. चालेल. कंबाईनच्या ओरिएंटेड आपण सर्व बघू आणि सरळ सेवेच्या ओरिएंटेड आपण सगळं बघू. राज्यसेवाला टेन्शन घेऊ नका, पूर्व पास करण्या इतकं तरी मी तुम्हाला शिकवून देईल, पूर्व पास करण्या इतकं तरी शिकवून देईल, टेन्शन घ्यायचं नाही कोणी. कंबाईनला साधारणतः 10 मार्काला भूगोल येत असतो. कंबाईनला 10 मार्काला भूगोल येत असतो. 10 पैकी साधारणतः 8 प्रश्न हे महाराष्ट्रावरती असतात आणि 2 प्रश्न हे इंडियावरती असतात. नीट एकदम लक्ष द्या. जरी तुम्हाला माहिती असेल तरी व्हॉट एव्हर दॅट मी सांगतोय ना, तर लक्ष द्या. साधारणतः ही फिगर नका लक्षात ठेवू, मला हे रफ करू द्या. काही जण म्हणतील हे 3, 7 हे काय काढून ठेवलेले. ओके, कंबाईनला साधारणतः आधी याचं वेटेज फार होतं. म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं तर कोरोनाच्या आधी महाराष्ट्राच्या भूगोलावरती 15 प्रश्न असायचे, परंतु आता त्यांनी ते रिड्यूस करून त्यांनी 10 क्वेश्चन वरती केलेले कंबाईनला. त्याच्यात 8 महाराष्ट्रावर, मे बी आपण हे टेंटेटिव्ह बघत आहोत. 8 महाराष्ट्रापैकी इथे ना आपल्याला 7 मिळालेच पाहिजे. 8 पैकी आपल्या इथे 7 मिळालेच पाहिजे, तेव्हा आपण थोडंफार प्रीच्या लायकीचे आपण बनतो. मेन्सचं नाही, तो मेन्सचा विषय मी अजूनपर्यंत घेतला नाही, मी फक्त इथे प्रीचं बोलतोय. मेन्सला जबरदस्त अॅक्युरसी, ते थोडंसं त्याचं थोडं वेगळं आहे त्याचं डिव्हायडेशन. कोणी मेन्स दिलेली असेल तर मला त्यांनी कमेंट मध्ये पण सांगा.
ओके, पण आता मी तुम्हाला हे प्रीचं सांगतो तुम्हाला. आणि इंडियाचं टेन्शन घेऊ नका. इंडियाचं जेव्हा आपलं असेल ना लेक्चर तेव्हा मी इंडियाचं करून देईल. इंडिया एकदम सिम्पल आहे. महाराष्ट्र सगळ्यात टफेस्ट जॉग्राफी आहे. म्हणजे मी इंटरनॅशनल जॉग्राफी घेतलेला आहे, इंडियन जॉग्राफी घेतलेला आहे, पण आपल्या महाराष्ट्राचा जॉग्राफी सगळ्यात टफेस्ट आहे. कारण आपल्या एक्झामला तसे टफेस्ट क्वेश्चन्स येत असतात. महाराष्ट्राचं जॉग्राफी हे करायला तुम्हाला खूप डीप स्टडी लागणार आहे. तुम्हाला म्हणजे अक्षरशः राज्य सेवाला असे प्रश्न आलेले होते की नंदुरबार मधील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. म्हणजे किती डीप स्टडी आहे तुम्ही ते बघू शकतात. कंबाईनला जर आपण म्हटलं तर कंबाईनला इतके डीप नाही येते, परंतु कंबाईनला तुम्हाला फिगर्स माहिती असायला हवे. लिंग गुणोत्तराची एक्झॅक्ट फिगर, घनतेची एक्झॅक्ट फिगर, साक्षरतेची एक्झॅक्ट फिगर, हे तुम्हाला कंबाईन लागतं. म्हणजे इव्हन ऑल आपण जर विचार केला तर कंबाईनला हा शुअर शॉर्ट स्टडी लागतो. जर तुम्ही येत आहे ना तर एक्झॅक्टली तुम्हाला माहितीच पाहिजे की 9.36 असे जी फिगर आहे, बस संपला. तसं राज्यसेवेला थोडा लिंदी पॅटर्न असतो. आणि सरळ सेवा आपण म्हटलं तर खूप इझिएस्ट, खूप इझी. सरळ सेवाला काही टेन्शन नाही, पण आता सरळ सेवा एमपीएससी कडे गेलेली आहे, त्याच्यामुळे आता एमपीएससीचा अभ्यास करावाच लागणार आहे ऑब्व्हियसली आपल्याला. जरी अनेक रुमर्स पसरत आहेत, तलाठी टीसीएस मार्फत घेईल, याच्या मार्फत घेईल, त्याच्या मार्फत घेईल, पण नाही, आपण जर पकडून चाललं तर आता एमपीएससी मार्फत सगळ्या सरळ सेवा घेतल्या जाणार आहे. हे मागच्या वर्षी जाहीर झालेले आहे. त्याच्यामुळे आपण एमपीएससीचा पूर्ण अभ्यास करणार आहोत. टोटली 10 पैकी इथे आपल्याला 7 मार्क तरी आपल्या याला पडलेच पाहिजे. म्हणजे 10 मार्काला भूगोल येतं, 7 मार्काला आपलं महाराष्ट्राचं, 8 मार्काला असतं आपलं महाराष्ट्राचं भूगोल. त्याच्यात आपल्याला 8 पैकी 7 मार्क पडायला पाहिजे. तुम्ही म्हणाल मग 8 पैकी 8 का बरं नाही? चांगलीच गोष्ट आहे. जो 8 पैकी 8 पडेल ती चांगलीच गोष्ट आहे, पण मी 7 कमीत कमी म्हटलं. ठीक आहे, आपण हे सगळं बघितलेलं आहे. या संबंधी कंबाईन, सरळ सेवा, राज्य सेवा, इव्हन ही काय मॅटर नाही करत. आपला स्टडी सगळ्यात जास्त मॅटर करत असतो. रेफरन्सेस तुमच्याकडे सगळ्यांकडे असतील. रेफरन्सेस तुम्ही जो पण वापरा, डझंट मॅटर, तुम्ही कोणताही रेफरन्स वापरा. पण माझ्या लेक्चरला जर असेल, जर आज माझं लेक्चर असेल तर तुमच्याकडे महाराष्ट्र, पॉलिटिकल आणि फिजिकल हे 2 मॅप तुमच्याकडे असायलाच पाहिजे यांचे. जर माझं लेक्चर तुम्ही करणार आहात आता याच्या पुढे, आता आज अनेकांच्या लक्षात नसेल कदाचित, पण ज्यांनी घेतलं त्यांची खूप चांगलीच गोष्ट आहे. माझ्या लेक्चरला तुमच्याकडे पॉलिटिकल मॅप असायलाच पाहिजे, फिजिकलचा मॅप असायलाच पाहिजे. म्हणजे कुठे कुठे मिळतात, काय असतं वगैरे ते नाही. तुमच्या इथल्या स्टोअर मध्ये तुम्ही जर गेले जवळपास कुठूनही ऍडजस्ट करा. इथं साधारणतः हे 30 ते 40 मॅप हे आणूनच ठेवायचे. 30 ते 40 मॅप जोपर्यंत एक एक्झॅक्ट आपला स्टडी होत नाही ना, तोपर्यंत हे एवढे 30-40 मॅप आपण आणूनच ठेवायचे. जिल्हे लक्षात ठेवायचे, तालुके बघायचे, पर्वतरांगा काढायचे, धबधबे काढायचे, नद्या काढायच्या, अभयारण्य काढायचे, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात काढायच्या. तो आपला सेल्फ स्टडी असणार आहे. त्याच्यामुळे माझ्या लेक्चरला तुमच्याकडे पॉलिटिकल आणि फिजिकल मॅप तुमच्याकडे असायलाच हवा. त्यानंतर ऍटलास मी तुम्हाला सांगेल, सध्याचं तुम्ही नवनीतच घ्या, नवनीतचा ऍटलास घ्या. हे ज्यांची सुरुवात आहे ज्यांना अभ्यास करून भरपूर दिवस पण झाले, त्यांनी ऑक्सफोर्ड घेतलं तरी हरकत नाही. ज्यांना शेवट करायचा आता, पोस्टर काढायचे डायरेक्टली, त्यांनी ऑक्सफोर्ड घ्यायचं. म्हणजे नवनीतने पण निघेल, पण नवनीत हा बेस आहे. नवनीत तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर नाही होणार. तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर हे ऑक्सफोर्डनेच होणार आहे. पण सुरुवात तुम्हाला जरा डिफिकल्टी नको वाटायला, त्याच्यामुळे तुम्ही नवनीतचे घेऊ शकता, त्यात काही अडचण नाही. या 3 गोष्टी माझ्या लेक्चरला असायलाच पाहिजे. नाहीतर हाताने कोणी अशी फ्री हँड अशी ड्रॉइंग काढली, असं नाही चालणार आहे. प्रॉपरली तुमच्याकडे संपूर्ण पॉलिटिकल म्हणजे काय मराठीत पण तुम्हाला लिहून देतो. अनेकांना प्रॉब्लेम होईल. राजकीय नकाशा हवा आणि इकडे भौगोलिक नकाशा हवा.
राजकीय आणि भौगोलिक नकाशा आपल्या लेक्चरला असायलाच हवे. ओके, त्याच्यामुळे आपलं लेक्चर करताना सगळ्यांनी याची आधी नोंद घ्यायची आहे. पॉलिटिकल आणि फिजिकल मॅप. मॅप मॅप म्हणजे कोणते इथं हे पण लक्षात ठेव बरं का, आउटलाईन, नाहीतर फक्त असे ज्याच्यात जिल्हे लिहिलेले नसतील, नाहीतर ज्याच्यात तुम्ही आणाल मस्त पालघर लिहिलेलं हे लिहिले ते लिहिलेले, नाही नाही नाही, ब्लँक आउटलाईन, ब्लँक रिकामे. मला पूर्ण ब्लँक आउटलाईन लागते. आपण याच्या नोट्स बनवणार आहोत संपूर्णपणे. मी तुम्हाला जे लिहून देईल त्याच्या पूर्ण नोट स्वरूपात ते असणार आहे. आणि हेच जर तुम्ही फक्त पेपरला रेफर केलं तरी काही टेन्शन नाही, तुम्ही आरामशीरपणे माझ्या विषयात तुम्ही मार्क घेऊ शकता. टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या नोट्स मधून जर तुम्ही नीट रेफर केलं तर नोट्स प्रॉपर करायच्या. तुमच्याकडे ब्लँक मॅप असायला हवा, पॉलिटिकल आणि फिजिकल आणि ऍटलस असायला हवं. ओके, क्लिअर. काय डाऊट असेल कोणाला तरी विचारा. सगळ्यांना समजलेलं असेल. आता आपण आपल्या महाराष्ट्रावरती आपण जाऊया. ओव्हरऑल महाराष्ट्राची निर्मितीला असलेले जिल्हे, निर्मिती ही कशा प्रकारे झाली, महाराष्ट्र का बरं म्हणतात. ओके, हे एकदम असे लेंदी टॉपिकने आपण आपला जो फिगरिंग डेटा आहे तो आज आपण संपूर्णपणे बघणार आहोत. महाराष्ट्र आधी जेव्हा महाराष्ट्र होता, तुम्हाला माहिती असेल 1 नोव्हेंबर 1956. किती? 1 नोव्हेंबर 1956 या डेटला ना भारतामध्ये जे आपले पहिले पंतप्रधान होते आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू, तो यांनी एक फाजल अली कमिशन बसवलेलं होतं. त्या फाजल अली कमिशन नुसार 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली म्हणजे जर तुम्हाला जर डिटेल तुम्हाला माहिती असेल तर एक गोष्ट माहिती की भारतात जेवढे पण राज्य आहेत त्या राज्यांची निर्मिती ही कशाच्या आधारावर झालेली आहे. तुम्हाला प्रश्न विचारतो. महाराष्ट्र आपल्या भारतात आहे ना, हा जो आपला इंडिया आहे, वाटत नसेल तरी समजून घ्या. इंडियामध्ये जेवढे पण आपले स्टेट्स आहेत यांची निर्मिती ही कशाच्या आधारावर झालेली आहे? त्यांच्या भौगोलिक रचनेनुसार नाही, त्यांच्या इथल्या स्पेशलिटीनुसार नाही, तर त्यांच्या भाषिक तत्वानुसार सगळ्या राज्यांची निर्मिती झालेली आहे. भाषिक तत्वानुसार जे फाजल अली कमिशन होतं ना आलेलं, त्यांनी भाषिक तत्वानुसार राज्य स्थापन केले. सर्वात पहिलं राज्य स्थापन कोणतं झालं? आंध्र प्रदेश. वांचू कमिटीनुसार आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य स्थापन झालं ना वांचू कमिटीनुसार. ते पण तेलुगू या भाषेवरती स्थापन झालेलं आहे. कर्नाटकची कन्नडी भाषा आहे त्याच्यावरती स्थापन झालेलं आहे. तमिळनाडूमध्ये तमिळ भाषा आहे, तमिळ भाषेवरती तमिळनाडू स्थापन झालेला आहे. मल्याळम या भाषेवरती केरला स्थापन झालेला आहे. आपण जर ओडिसा बघितलं तर ओडिसा ही ओडिया या भाषेवरती स्थापन झालेला आहे. म्हणजे अशा अनेक आहे. युपी म्हटलं तर तिकडे अवधी भाषा बोलतात, तर अवधी भाषेवरती युपी स्थापन झालेला आहे. हरियाणावरती हरियाणा, राजस्थानवरती राजस्थानी, गुजरातीवरती गुजराती. महाराष्ट्र मराठी भाषेवरती महाराष्ट्र स्थापन झालेला आहे. गोवा हे कोकणी भाषेवरती स्थापन झाले. सो एव्हरीथिंग म्हणजे सगळं असं व्हरायटीनुसार स्थापन केलेलं आहे, भाषिक तत्वानुसार. त्याच्यामुळे भारतातील सर्व राज्य हे भाषिक तत्वानुसार स्थापन झालेले आहे. सो त्याच प्रकारचा आपला एक ओव्हरऑल महाराष्ट्र होता. पण आता महाराष्ट्राचं स्थापन होताना अनेक कॉन्फ्लिक्ट झाले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुद्धा झाली. तो ही चळवळ झाली, याच्यानुसार महाराष्ट्र हे द्विभाषिक बनलं, म्हणजे दोन भाषांचा मिळून, गुजराती अधिक मराठी. सो हे द्विभाषिक तत्वामुळेच हे स्थापन झालं आपलं द्विभाषिक. या द्विभाषिक तत्वानुसार स्थापन झालं, पण अनेकांना आपल्या आवडलं नाही. आपल्या मराठी माणसांना स्वायत्तता हवी होती. गुजरातला आधी सौराष्ट्र म्हणायचे, तो सौराष्ट्र तिकडे, मराठी इकडे. जो आधी आपला मॅप होता, जो महाराष्ट्राचा मॅप आताच आहे, तो तसा नव्हता. हा कसा होता, आपला नॉर्मल आहे, तर इकडे वरती गुजरात आणि मग हे असं. हा आपल्या महाराष्ट्राचा मॅप होता, आधी वरती गुजरात वगैरे. मग मोठं आंदोलन झालं, मोठी चळवळ झाली, संसदेमध्ये मोठे ठराव सुद्धा पासआउट झाले. त्याच्यानुसार 1 मे 1960 आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. आपलं महाराष्ट्र राज्य जे आपल्या मराठी माणसाचं आहे, जे महाराष्ट्र राज्य पूर्ण आपलं स्थापन झालं. आता मग हा भाग आपण कट करून टाकला इथला. मग आता आपला महाराष्ट्र आहे पूर्ण ह्या अशा स्ट्रक्चर मध्ये. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स फॉर एव्हरीवन. ओके, तो आपले जे आपण बघितलं की जे द्विभाषिक मुंबई राज्य होतं ते कशा प्रकारचं होतं, त्याच्यावर आधी गुजरात आधी ऍड होतं. मग आता आपला जो महाराष्ट्र बनलेला आहे त्याचं स्ट्रक्चर साधारणतः आपलं असं आहे. सो हे बनण्यासाठी याची जी पार्श्वभूमी ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते मला तुम्ही ते कमेंट मध्ये सांगा. आता बघूयात कोण किती सध्या आता जागरूक आहे ते सांगा लवकर. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले सीएम कोण होते, चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री कोण होते मला सांगा. ओके, एच यशवंतराव चव्हाण. वरचे कोण होते मला सांगा बरं. जे 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झालं होतं त्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते. यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे होते सर. मॅडम YB चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. ओके, ठीक आहे. मग आता मला वरचे सांगा कोण होते. सांगा लवकर. इझी प्रश्न आहे ना रे हा. कंबाईनच्या लेवलचा पण प्रश्न नाही आहे. कंबाईनला असे क्वेश्चन्स आता बिलकुल येत नाही. कंबाईनला खूप डीप क्वेश्चन्स येतात आता. कोणालाच नाही आयडिया. विदाउट सर्च. कोणी सर्च न करता सांगा. लक्षात ठेवा, बाळासाहेब खेर. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण, BG खेर. हे लक्षातच ठेवायचं. आता एकदम सिली क्वेश्चन्स आहे हे. असे क्वेश्चन्स आपल्या कंबाईनला नाही येत कधीच, पण आपल्याला हे माहिती असायला हवं. महाराष्ट्र 1 मे 1960 आणि 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक. इतर याच्यानंतर आपली सिंगल भाषा स्टार्ट होईल. चालेल, सगळ्यांना समजलेलं असेल. BG खेर लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाण लक्षात ठेवा. ओके, आता
जो आपला हा महाराष्ट्र आहे, 1 मे 1960. हा 1 मे 1960 ला स्थापन झालेला महाराष्ट्र सोबत काय काय घेऊन आला? सोबत काय काय घेऊन आला? हा घेऊन आला 3.96 कोटी लोकसंख्या. एक मे 1960 ला स्थापन झालेला महाराष्ट्र सोबत काय काय घेऊन आलं? 3.96 कोटी लोकसंख्या घेऊन आलं. त्यानंतर 26 जिल्हे घेऊन आला. 26 जिल्हे घेऊन आला. 229 तालुके घेऊन आला. 229 तालुके घेऊन आला. त्यानंतर 4 प्रशासकीय विभाग घेऊन आला. चार प्रशासकीय विभाग घेऊन आला. आता ते 6 आहे टोटल प्रशासकीय विभाग, आता एकूण 6 आहे. मग अनेकांना प्रश्न पडेल, सर प्रशासकीय विभाग म्हणजे काय असतात, प्रादेशिक विभाग म्हणजे काय असतात, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये कोणी चिंता नाही करायची. बघू आपण इथे सांगता आलं तर आपण सांगूयात. थोडक्यात सांगतो तुम्हाला. प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग म्हणजे काय असतात. प्रशासकीय विभाग म्हणजे काय असतात? प्रशासकीय विभाग म्हणजे जे प्रशासन आपल्या सोयीसाठी सोयीप्रमाणे जसं स्थापन करते त्याला म्हणतात प्रशासकीय विभाग. म्हणजे जर कधी समजा मला प्रशासन चालवण्यासाठी मला हा भाग मला इझी आहे म्हणून मी याला एक प्रशासकीय भाग बनवतो, याला प्रशासकीय विभाग बनवतो, तो असतो आपला प्रशासकीय विभाग. प्रादेशिक विभाग म्हणजे काय असतो? ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असते, ज्याला भौगोलिक पार्श्वभूमी असते, तो असतो आपला प्रादेशिक विभाग. त्यालाच भौगोलिक विभाग सुद्धा म्हणतात. त्याला भौगोलिक विभाग सुद्धा म्हणतात. प्रादेशिक विभागामध्ये आपले सगळे नद्या येतात, डोंगर रांगा येतात, पर्वत येतात, मैदान येतात, हे सर्व काही येतात प्रादेशिक मध्ये. प्रशासकीय मध्ये तालुके, जिल्हे, मी तुम्हाला एक समजून सांगतो आधी, एकदम नीट लक्ष द्या बरं का, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही की आपला जो महाराष्ट्राचं प्रशासन आहे हे कशाप्रमाणे चालतं. तर आधी येतं गाव. ओके, गावाचं सगळे गाव मिळून बनतो तालुका. सगळ्या गावाचा मिळून बनतो तालुका. तालुक्याचा मिळून बनतो उपविभाग. आधी असतं आपलं गाव, गावाच्या नंतर येतो तालुका, करेक्ट आहे. तालुक्याचा मिळून बनतो उपविभाग, विभागणी बनतात, उपविभाग बनतो. उपविभागाचा बनतो जिल्हा, जो आपला आता नाशिक जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, हा बनतो जिल्हा. काय काय आधी गाव येतं, गावानंतर तालुका बनतो, तालुक्याच्या नंतर उपविभाग बनतात, उपविभागानंतर जिल्हा बनतो आणि जिल्ह्याच्या नंतर बनतो विभाग. हा जो आपला 5 क्रम आहे, आपले 5 क्रम, यालाच म्हणतात आपला प्रशासकीय विभाग. या 5 स्तरानुसार आपला प्रशासकीय विभाग चालत असतो. गावाचा प्रमुख कोण असतो? ग्रामसेवक. तालुक्याचा प्रमुख कोण असतो? तहसीलदार. उपविभागाचा प्रमुख कोण असतो? SDO, सब डिव्हिजनल ऑफिसर. जिल्ह्याचा प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. विभागाचा प्रमुख कोण असतो? विभागीय आयुक्त. लिहून देतो वाटलं सर तुम्हाला, तुमच्या माहितीसाठी तुम्ही लिहून घ्या, जनरल नॉलेज म्हणून एक प्रकारे. गावाचा प्रमुख कोण असतो? आपला ग्रामसेवक. तालुक्याचा प्रमुख कोण असतो? तहसीलदार, जे राज्य सेवेतून हे पद भरलं जातं. ग्रामसेवक हे पद सरसेवेमार्फत भरतात. उपविभागीय प्रमुख कोण असतो? SDO, सब डिव्हिजनल ऑफिसर. जिल्ह्याचा प्रमुख कोण असतो?
जिल्हाधिकारी आणि विभागाचा प्रमुख कोण असतो? विभागीय आयुक्त. जनरल नॉलेजचा हा एक पार्ट झाला, परंतु आपल्या सगळ्यांना एमपीएससी करतो ना आपण, किंवा सरसेवा करतो ना, किंवा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयारी करतो ना, तर हे आपल्याला माहितीच असायला पाहिजे. जो जो म्हणेल अरे हे पेपरला येतं का? नाही, हे पेपरला पण येतं. पेपरला पण तुम्हाला विचारतात उपविभागाचा प्रमुख कोण असतो. आपण ज्यांचा विभाग असेल, आता आमचं नाशिक विभाग आहे, तर नाशिक विभागात आहे ना तुम्हाला असे कार्यालय दिसतील, उपविभागीय अधिकारी कार्यालय. ते कार्यालय असतं ना, आपण जिल्ह्याच्या केंद्राला असतं ते उपविभागीय किंवा तालुका उपदंडाधिकारी, याला असं पण म्हणतात. म्हणजे हे याचं स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं असतं. म्हणजे आपला मुद्दा प्रशासकीय विभाग किंवा प्रशासकीय स्ट्रक्चर हे कसं असतं, तर प्रशासकीय स्ट्रक्चर हे असं असतं. प्रादेशिक स्ट्रक्चर काय असतं? प्रादेशिक स्ट्रक्चर हे सगळं पर्वतरांगांनी बनलेलं असतं. ते मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला शिकवणार आहे. आज आपण संपूर्ण प्रशासन बघणार आहोत, प्रशासकीय विभागात आपण संपूर्णपणे बघणार आहोत. ठीक आहे ना? सगळ्यांना हे समजलं का? सगळ्यांना हे समजलं का? आधी मला सांगा तुम्ही. काही होते का? काही अडचण नाही ना कोणाला? 19 लोक प्रेझेंट आहे, मला सांगा. सगळ्यांना नीट एकदम कळतंय ना? प्रशासकीय, प्रादेशिक. सो हे आपलं जनरली तुम्हाला या गोष्टी या लक्षातच असायला हवं की ओव्हरऑल आपण कुठे राहतोय. आता मी नाशिक जिल्ह्यात राहतोय, तर मला हे माहिती की आमचा जिल्हाधिकारी प्रमुख आहे. तसे माझ्यासारखे अनेक काही विद्यार्थी असतील, काही विद्यार्थी असतील, त्यांनी आता एक प्रकारे लॉजिक लावलं. तर तालुक्यात राहतात तर अरे हा आपल्या इथे तहसीलदार प्रमुख आहे, मग उपविभागीय एसडीओ वगैरे, असं एक प्रकारे लॉजिकली आपल्याला कळतं ना की आपण पण कुठे कुठे आहोत. आणि हे एक प्रकारे जनरली आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. कसं एक प्रकारे थोडं एक ऍडव्हान्टेज असतं आपल्याला जर कधी आपल्या ह्या गोष्टी माहिती असेल तर. चालेल, आपण पुन्हा आपल्या इथे येऊयात. 1 मे 1960 ला जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला, तो सोबत 3.96 कोटी लोकसंख्या घेऊन आला. 3.96 म्हणजे 3,96,00,000. 26 जिल्हे घेऊन आला, 229 तालुके घेऊन आला, 4 प्रशासकीय विभाग घेऊन आला. मग आता सर 4 प्रशासकीय विभाग कोणते कोणते होते सांगतो ते पण. पहिला प्रशासकीय विभाग होता मुंबई प्रशासकीय विभाग. मुंबई हा प्रशासकीय विभाग होता, त्याला आता कोकण असं म्हणतात. आता आधी तो मुंबई होता, त्यानंतर होतो नागपूर. नागपूर हा प्रशासकीय विभाग तेव्हा पण होता आणि आता येईल. त्यानंतर तेव्हा होतं औरंगाबाद. आता अनेकांना प्रश्न पडला असेल ना, सर छत्रपती संभाजीनगर म्हणा नाही. 1 मे 1960 ला त्याचं नाव औरंगाबादच होतं. आपण औरंगाबादच आपण लक्षात ठेवायचं. तेव्हा छत्रपती संभाजीनगर नव्हतं, तेव्हा औरंगाबादच होतं. आणि 4थ्या नंबरचं होतं पुणे. तेव्हा होतं पुणे. चालेल, 4 प्रशासकीय विभाग. जर उद्या तुम्हाला असा प्रश्न आला एमपीएससीला जर तुम्हाला प्रश्न आला खालीलपैकी 1 मे 1960 रोजी स्थापन झालेल्या प्रशासकीय विभागांमध्ये कोणता प्रशासकीय विभाग हा खालीलपैकी अयोग्य आहे, आणि तुम्हाला देतील याच्यामध्ये तुम्हाला अमरावती टाकतील, नाशिक पण टाकतील. पण असं नाही, तुम्हाला माहिती असायला पाहिजे जे 4 प्रशासकीय विभाग होते ते कोणते कोणते होते. मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पुणे हे 4 प्रशासकीय विभाग हे 1 मे 1960 ला तेव्हा स्थापन झाले होते. हे पाठ करा, रट्टा मारा, कुठे काही पण करा, पण हे विसरायचं नाही. हा आपला बेस आहे. एमपीएससीच्या मुलांची हीच चूक होते. एमपीएससीचे मुलं जे अनेक प्री पास करू शकत नाही
ते प्री पास करणारे म्हणजे प्री पास करण्यासाठी आपल्याला हीच टेक्निक लागते. तुम्हाला शुअरशॉट अभ्यासा लागत असतो. आपण हा अभ्यास सोडून आपण फालतू जे पण वायफळ आहे आपण ते पाठांतर करत असतो. आधी बेस क्लिअर करा. जेव्हा तुमचा बेस क्लिअर राहील तेव्हा तुमचा फोकस क्लिअर राहील. तुमचा फोकस क्लिअर राहील तेव्हा तुम्ही प्री पास करणार आहात. आधी प्री पास करा, मग मुख्यचा विचार करा. मग मुख्य पास करा, मग पुढे इंटरव्ह्यू असेल, ग्राउंड असेल, स्किल टेस्ट असेल, त्याचा विचार करा. आता प्रीच पास नाहीये आणि आता मेन्स कशी पास करायची हा वायफळ विचार मला वाटतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला आधी सांगेल पूर्व परीक्षा पास करण्याकडे लक्ष द्या. आता एमपीएससी सगळे एकच आहे. 4 प्रशासकीय विभाग, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे. मग आता किती एकूण 6. मग सर दोन कोणते ऍड झाले तर ते पण सांगतो. पुण्यातून बनलं नाशिक आणि नागपूरमधून बनलं अमरावती. हे आता एकूण 6 आहे. हे प्रशासकीय सोय. मग आता हे सर नाशिक का बरं बनवलं, मग अमरावती का बरं बनवलं, 4च ठेवायला पाहिजे होतं ना, ते रोजगाराची समस्या नसताना झाल्या नाही. कसं असतं आपला महाराष्ट्रामध्ये त्याची लोकसंख्या प्रचंड आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11 कोटी आहे. सो 3 कोटी ही तेव्हा होती तेव्हा 4 भरपूर होते, पण आता 11 कोटी झालेली आहे. सो 11 कोटीसाठी खरे 6 पण कमीच आहे, परंतु आता त्यांच्या दृष्टिकोनानुसार 6 आता योग्य आहे. चालेल. सर्वात जास्त लोकसंख्या ही इंडियामध्ये ही उत्तर प्रदेशची आहे, 20 कोटी त्यांची. महाराष्ट्र सेकंड नंबरला तो 11 कोटी. चालेल. हे आपलं झालं. 1 मे 1960 3.96 कोटी लोकसंख्या, 26 जिल्हे, 229 तालुके, 4 प्रशासकीय विभाग. कोणते? मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे. चालेल. त्यानंतर याच्यावर जे मला संस्कृती मॅडम आय थिंक तुम्ही मला सांगितलं तुम्ही राज्यसेवा करतात, तर राज्यसेवेच्या प्रीला तुम्ही आताच बघून घ्या. तेव्हा क्वेश्चन आलेला होता हा की महाराष्ट्रात सुरुवातीला किती जिल्हे व किती तालुके होते, हा राज्यसेवेचा प्रश्न आहे. कंबाईनला पण असे क्वेश्चन्स येऊ शकतात. मला आता त्या मॅडमांचं नाव आठवून म्हणून मी बोललो ते राज्यसेवा करणारे होते म्हणून. सो असं एक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं महाराष्ट्राची क्षेत्रफळ किती आहे, क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 काय? 3,07,713 काय? किलोमीटर स्क्वेअर. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 किलोमीटर स्क्वेअर. हे विसरायचं नाही हा, किलोमीटर स्क्वेअर आहे. मग सर भारताचं किती आहे? भारताचं आहे, हे झालं महाराष्ट्र. भारताचं आहे 32,87,263 किलोमीटर स्क्वेअर. याला स्क्वेअर किलोमीटर पण म्हणतात. हे आपलं आहे इंडियाचं क्षेत्रफळ. 3,07,713 किलोमीटर स्क्वेअर महाराष्ट्राचं, 32,87,263 किलोमीटर स्क्वेअर इंडियाचं. यालाच किलोमीटर स्क्वेअर म्हणा किंवा स्क्वेअर किलोमीटर म्हणा, बोथ आर सेम. चालेल. एवढं आहे. 5 मिनिटं देतो, लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. तुमचा अजून सगळ्यात महत्वाचा टॉपिक घ्यायचा आहे का?
झालं सगळ्यांचं? पुढत लिहायचंय, एवढं काही खूप डिटेल नाही, अजून आपलं डिटेल बाकी आहे. डिटेल अजून आलेलंच कुठे, हे तर फक्त एक छोटासा बेस होता. ओके, एव्हरीवन डन? बरं, ओके 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 ओके. 3 लोकांचं पूर्ण झालेलं आहे, म्हणजे चांगली स्पीड आहे. ओके, ठीक आहे. सो हे असं आपले एक महाराष्ट्राची पार्श्वभूमी होती. आता मी हे तुम्हाला कधी पण विचारेल, तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आज माझे लेक्चर झाले की याचा रट्टा मारा, पाठांतर करा, 100 वेळा लिहून पाठ करा, पण हे पाठ असायलाच पाहिजे. जर माझे लेक्चर करतो तर तुम्हाला साधारणतः या गोष्टी जमायलाच पाहिजे. एकदम बेसिक बेसिक कॉन्सेप्ट या, झोपेतून जरी उठवलं तरी जमायला पाहिजे. हे तुम्हाला समजलं असेल आता. हे झालं सगळ्यांचे लिहून? गाव, तालुका वगैरे हे सगळं झालं असेल, आय होप सो. आता आता महाराष्ट्रात किती आहे प्रशासकीय विभाग? प्रशासकीय विभाग विभाग 6 आहे. मग सर प्रादेशिक विभाग किती आहेत? प्रादेशिक विभाग आहे 5. कोणते कोणते ते आपण डिटेल बघणार आहोत, त्यात काही टेन्शन घ्यायचं नाही. आता प्रशासकीय विभाग किती आहे? 6 आहे. प्रादेशिक विभाग किती आहे? 5 आहे. 1 लाइनरचा प्रश्न आहे बरं का, तुम्हाला डायरेक्ट विचारू शकतात महाराष्ट्रात एवढे किती आहे, मग आपण कन्फ्युज होतो, 5 की 6, 5 की 6, 5 की 6. पण प्रशासकीय विभाग हे 6 आहे आणि प्रादेशिक विभाग हे 5 आहे. चालेल. जिल्हे किती आहे आता? जिल्हा आहे आता 36. तालुके किती आहे आता? तालुके आहे 358. प्रशासकीय विभाग 6, प्रादेशिक विभाग 5, जिल्हे 36, तालुके 358. गावांची आपण संख्येने, गाव भरपूर आहेत, गाव असंख्य आहेत. हे आता आताचं आणि तेव्हाचं महाराष्ट्राचं. ठीक आहे. कोणते विभाग आहे प्रशासकीय? मग सांगा सर. प्रादेशिक सगळं सगळं मी डिटेल मध्ये सांगतो, एकदम काही चिंता करू नको कोणीच. आणि 1960 ला कंपॅरिझन केलं तर हे आहे 4 आहे. प्रादेशिक विभागाचा काही संबंध नाही तेव्हा. तेव्हा 26 जिल्हे होते आणि तेव्हा 229 तालुके होते. ऍज कम्पेअर टू 1960.
या फिगर सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या, लिहून ठेवायचे प्रॉपरली आपल्या नोट्समध्ये, तुमच्या स्वतःच्या सेल्फ नोट्समध्ये. आता आपण आपल्या मेन चॅप्टर वरती येतोय, तो आपला आजचा सगळ्यात मेन टास्क आहे. सगळ्यांना आपला मॅप दिसतोय? सगळ्यांना मॅप दिसत आहे ना? हा दिसतोय. आता सगळ्यात मोठा टास्क, 36 जिल्हे लक्षात कसे ठेवायचे, मी आता हे तुम्हाला सांगणार आहे. 36 जिल्हे मी तुम्हाला काढून दाखवणार आहे आता जस्ट. हे 36 जिल्हे लक्षात कसे ठेवायचे ना, हे प्रॉपर आपण टेक्निकने, तुम्हाला एकदा थोडस जड जाईल, 4-5 वेळा हे झालं ना, तुम्हाला आरामशी जमायला लागेल. 36 जिल्हे लक्षात कसे कसे ठेवायचे, एकदम सिंपल आहे ते लक्षात ठेवायला. कोणी चिंता करायची गरज नाही. मी आता तुम्हाला 36 जिल्हे तुम्हाला लिहून देत आहे. तुमच्याकडे जर आउटलाईन आहे का, मला कोणी याचं हे सांगितलं नाही, मला कोणी, तुमच्याकडे आउटलाईन आहे का? आता ही ब्लँक आउटलाईन असेल ना तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर काही अडचण नाही. फक्त उद्याच्या लेक्चरला मला हे असायला हवे. व्हेरी गुड. ज्यांच्याकडे आहेत त्यांची खूप खूप चांगली गोष्ट. ज्यांच्याकडे नाही त्यांनी काही चिंता करायची गरज नाही, म्हणजे बऱ्याच लोकांकडे आहे. पण मी तुम्हाला आधी सांगतो, माझ्यासोबत कोणीच राईट डाऊन करायचं नाही. मी आधी प्रॉपरली तुम्हाला सांगेल, त्याच्यानंतरच तुम्ही स्वतः जेव्हा लिहायला घ्याल तेव्हा करायचं आहे. चालेल? सो आता 36 जिल्हे अनेक लोकांना समजत नाही. आता काय मी जर कधी कोणाला विचारलं की हे काय, कोणालाच नाही ना सांगता. ते म्हणाले हे असं काहीतरी दिसतंय मला, काहीतरी आहे ते. मग मी जर विचारलं की हे काय, नाही ना सांगता कोणाला. मी जर विचारलं चला हे सांग, मला हे सांगा हे काय, नाही ना सांगता. जर हे विचारलं कोणालाच नाही ना सांगता. पण हे आता याच्या नंतर नाही होणार, याच्या नंतर आपण प्रॉपर वेने आता हे लक्षात ठेवणार आहे. चालेल? सगळ्यांनी एकदम नीट आता लक्ष द्यायचं. खूप इम्पॉर्टंट आपलं लेक्चर आहे. कसं कसं जायचं आहे, कसं काय टेक्निक कशी असणार आहे, सगळ्यांनी एकदम नीट लक्षात द्यायचं आता आपलं प्रॉपरली एकदम. सगळ्यात आधी असं आपल्या समोर एक ब्लँक मॅप आल्यावरती सुरुवात करायची इथून, पालघर. सुरुवात करायची इथून पालघर पासून. पालघरच्या खाली ऑब्वियस ठाणे. 1 ऑगस्ट 2014 ह्या डेटला पालघर आणि ठाणे वेगळे झाले. हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे, पालघर आणि ठाणे. चालेल? मग आता इथे मुंबई उपनगर, याच्या खाली मुंबई शहर. आता काही जण असे असतील ना, सर उपनगर आणि शहर याच्यात कन्फ्युजन होते, त्याची पण आपण टेक्निक काढू, चिंता करायची नाही. आधी पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, 4 झाले. त्याच्या खाली यायचं इकडे आपलं रायगड. त्याच्या खाली आलं रायगड. रायगडच्या खाली यायचं, इथे काय रत्नागिरी. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि शेवटी काय इथे सिंधुदुर्ग. हा आपला पहिला विभाग. कोकण विभाग सगळ्यांना जवळजवळ माहिती असेल की कुठे कुठे आपलं रत्नागिरी कुठे वगैरे सगळ्यांना माहिती असेल. हा इझी टॉपिक आहे. आपण आता नेक्स्ट कसं जायचं, आपलं हे आता झालं ना कम्प्लीट. आता सुरुवात करायची इथून वरतून, नंदुरबार. नंदुरबारच्या खाली यायचं धुळे. हा धुळे. धुळेच्या खाली इकडे नाशिक. नंदुरबारच्या खाली धुळे, धुळेच्या खाली नाशिक. नाशिकच्या खाली यायचं इकडे आपलं आताच
अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर. अहिल्यानगरच्या खाली यायचं पुणे, पुण्याच्या खाली यायचं सातारा, साताराच्या खाली सांगली, सांगलीच्या खाली कोल्हापूर. परत सांगणार आहे, चिंता करू नका सर. मुंबई उपनगर, मुंबई शहर खालीवर कसं काय लक्षात ठेवायचं? आता तुम्ही सर्व हे करत असाल ना मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये ना उ हा पहिले येतो आणि श हा नंतर येतो, असं लक्षात ठेवायचं. उ हा पहिले येतो ना, जे आपले स्वर आहे ते आधी त्याची येतो ना उ. सो उ हा पहिले लक्षात ठेवायचं आणि श हे नंतर येतं ना, म्हणून मुंबई शहर हे नंतर आहे आणि मुंबई उपनगर हे आधी आहे, हे आधी लक्षात ठेवायचं. सेम टू सेम नंदुरबार, त्याच्या खाली धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे. आता सर हे कसं काय सातारा आणि सांगली कसं लक्षात ठेवावं? आता मला सांगा, त्याच आपल्या 12 खडीमध्ये र हा पहिले येतो आणि ल हा नंतर येतो. सातारा आधी आणि सांगली नंतर, त्याच्या नंतर आपलं कोल्हापूर. इथपर्यंत सगळ्यांना कळतंय का? पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे आपलं कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर आपण कुठे गेलो? नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. ओके, बस. आपली गाडीचा स्पीड आपण थोडासा पहिल्या गिअरवर ठेवायची, आपण गाडी जास्त वाढवायची गरज नाही सध्या. हे आपलं झालं तिसरी स्टेप. हे आपलं झालं तिसरी स्टेप. आता इथून करायची जळगाव. जळगाव पासून स्टार्ट करायचं. जळगाव खाली यायचं, इकडे छत्रपती संभाजीनगर, जळगावच्या खाली छत्रपती संभाजीनगर, संभाजीनगरच्या बाजूला जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, त्याच्या खाली यायचं इकडे बीड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड. आता बीडच्या खाली धाराशिव, बीडच्या खाली धाराशिव, धाराशिवच्या बाजूला सोलापूर. 3 स्टेप. आधी कोकण विभाग संपवला. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे आपलं झालं. तिसऱ्या स्टेपला आपण काय केलं? जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर. बस. ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप आणि ही थर्ड स्टेप. क्लिअर कट? इथपर्यंत सगळे माझ्या सोबत आहे अशी मी आशा करतो. इथपर्यंत सगळ्यांना कळत आहे अशी मी आशा करतो. सगळ्यांना कळलंय ना की परत एकदा रिपीट करू? 3 स्टेप थोडे डिफिकल्ट आहे, पण प्रॅक्टिसने तुम्हाला नक्कीच समजेल. मी तुम्हाला जेवढं सोपं करून सांगतोय तसंच तुम्ही स्वतः सोपं समजूनच तुम्ही अभ्यास करणार आहात. ओके, हे आपलं आलो. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. 3 स्टेप आपल्या कम्प्लीट. आता चौथी स्टेप स्टार्ट फ्रॉम हिअर. बुलढाणा, चौथी स्टेप बुलढाण्यापासून स्टार्ट होते. बुलढाणा, इथे अकोला, वाशिम, हिंगोली आणि इथे परभणी. चौथी स्टेप कुठून आपण स्टार्ट केली? बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी. सिंपल. बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी. परभणीच्या खाली यायचं लातूर आणि लातूरच्या बाजूला नांदेड. चौथी स्टेप किती सिंपल आहे. बुलढाणा
अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड. क्लिअर कट. चौथी स्टेप आपली एकदम सिंपल आहे, त्यात काहीच अडचण नाही. 4 स्टेप. पहिली स्टेप पालघर पासून स्टार्ट करायची, दुसरी स्टेप नंदुरबार पासून स्टार्ट करायची, तिसरी स्टेप जळगाव पासून स्टार्ट करायची, चौथी स्टेप बुलढाण्यापासून स्टार्ट करायची, आणि जी 5वी स्टेप आहे ही अमरावती पासून आपण स्टार्ट करायची आहे. अमरावती, अमरावती, अमरावतीच्या खाली यवतमाळ, अमरावती, यवतमाळ, वर्धा. 5वी स्टेप सगळ्यात सोपी, त्यात काही अडचण नाही. 5वी स्टेप सगळ्यात सोपी. अमरावती, वर्धा, यवतमाळ, बस. अमरावती, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वर्धा, यवतमाळ, ही आपली पाचवी स्टेप आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ. शेवटची आणि लास्ट स्टेप 6वी स्टेप. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. 6वी स्टेप कोणती? नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. क्लिअर. 6 स्टेप मध्ये तुमचा महाराष्ट्र क्लिअर. 36 जिल्हे तुमच्या समोर आहे. 36 डिस्ट्रिक्ट, पूर्ण 36 जिल्हे तुमच्या समोर आहे. 6 स्टेपने मी तुम्हाला परत एकदा सांगणार आहे. परत सांगू की नको मला तसं सांगा. काही एक पाठी असतात त्यांना लगेच कळतं, काही नसतं. आणि हे खूप गरजेचं आहे बरं का. एमपीएससी ला प्रश्न कसे पडतात? अहिल्यानगरला लागून असलेले जिल्हे हे अँटी क्लॉकवाईज पद्धतीने सांगा. हे कंबाईनचे प्रश्न आहे बरं का. आता कंबाईन हे ऑलरेडी एमपीएससी सगळं घेणार आहे. अशा आपला प्रश्न पडतात. बाउंड्रीज कोणते आहे? बाउंड्रीज आपल्याला सगळ्यांना माहिती असायला हव्या. 36 जिल्ह्यांचं लोकेशन हे आपल्याला सगळ्यांना माहितीच असायला हवं. खूप महत्वाचं आहे कारण या. मग परत सांगू की नको सांगू? तसं मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा. जर कधी नाही झाली तरी मी आरामात सांगेन, काही चिंता करू नका. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप, 5वी स्टेप, 6वी स्टेप. मी परत एकदा सांगू शकतो आपल्या स्टेप्स. नसेल कळलं तर सांगा. आय होप सो सगळ्यांना कदाचित समजलेलं आहे. तरी पण आपण इथं पुन्हा घेणार आहोत एकदम टोटली. आपल्या 6 स्टेप्स तुम्ही आता जिकडे पण असणार तिकडनं या 6 स्टेप्स आहेत. या 6 स्टेप्स नुसार आपण जाणार आहोत. मेमोराइज करण्याचा प्रयत्न करा. आठवा आपण काय करतोय त्या. सुरुवात आपण कशी केली? इकडनं पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहराची ट्रिक कशी सांगितली? जे आपल्या 12 खडी आहे तिकडे उ हा पहिले येतो आणि श हा नंतर येतो. मग आधी वरती उपनगर मग शहर. हे आहे आपलं रायगड, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड. रायगडच्या खाली रत्नागिरी, रत्नागिरीच्या खाली आपलं आहे सिंधुदुर्ग. हा क्रम तरी सगळ्यांना माहितीच असतो जवळजवळ. खरं आपला स्टेप सुरू होते आता इकडून वरतून. नंदुरबार, धुळे,
नाशिक, नंदुरबार, धुळे, नाशिक. नाशिकच्या खाली यायचं अहिल्यानगर, अहिल्यानगरच्या बाजूला यायचं पुणे, पुण्याच्या खाली सातारा, साताऱ्याच्या खाली सांगली, आणि सगळ्यात शेवटी इथे आहे कोल्हापूर. नागपूर, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. तिसरी स्टेप येते आपली आता. तिसरी स्टेप स्टार्ट होती जळगाव पासून. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, संभाजीनगरच्या बाजूला यायचं जालना, जालन्याच्या खाली यायचं बीड, बीडच्या खाली यायचं इथे धाराशिव, आणि धाराशिवच्या बाजूला यायचं सोलापूर, धाराशिवच्या बाजूला यायचं सोलापूर. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर. तिसरी स्टेप. चौथी स्टेप बुलढाणा, बुलढाण्याच्या बाजूला अकोला, अकोल्याच्या खाली वाशिम, वाशिमच्या खाली हिंगोली, आणि त्या बाजूला परभणी. चौथी स्टेप कशी आहे आणि परभणी, चौथी स्टेपची सुरुवात कशी आहे? बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी. परभणीच्या खाली लातूर, नांदेड. बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड. चौथी स्टेप. पाचवी स्टेप खूप छोटी, अमरावती, यवतमाळ, वर्धा. पाचवी स्टेप किती किती सोपी आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा. त्यानंतर आपल्या इथे सहावी स्टेप सगळ्यात शेवटची, एकदम सिंपल स्टेप. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. सहावी स्टेप कशी? नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. पाचवी स्टेप कोणती होती? अमरावती, नागपूर, वर्धा. चौथी स्टेप कशी कशी होती? बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड. चौथी स्टेप होती. तिसरी स्टेप काय होती आपली? जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव. जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड. ही आपली तिसरी स्टेप होती. त्यानंतर मग आपली दुसरी स्टेप नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. आणि पहिली स्टेप आपली पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. असं आपलं पूर्णपणे एक ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे. 36 जिल्हे ज्यांना लक्षात ठेवायचे आहेत त्यांनी हीच टेक्निक फॉलो करायला हवी. खूप महत्वाची टेक्निक आहे. आपल्या 6 स्टेप जो लक्षात ठेवेल, जो त्याच्यावर अनालिसिस करेल, त्याला आरामशीर पेपरला प्रश्न जमतील. मी तुम्हाला मॅपिंग वरून भूगोल कसा करायचा असेल ते मी तुम्हाला पुन्हा शिकवेल. चालेल? मी तुम्हाला टाइम देतो. स्वतःने एकदम नीट लिहून घ्या. समजलं नसेल तर मला पुन्हा विचार. मी तुम्हाला 10 वेळा सांगू शकतो, त्यात काही अडचण नाही, पण तुम्हाला समजायला हवं. पण एकदम नीट सांगा मला. लिहून घ्या आधी.
लिहून झालं की सांगा. ही पीडीएफ म्हणजे मॅपची पीडीएफ म्हणतात का तुम्ही? मॅपची पीडीएफ म्हणजे आपलं हेच आहे ना मॅडम, नॉर्मल आउटलाईन मॅप आहे ना. तो आपण म्हणजे बाजारातून जरी घेतात तरी चालतं. तसं काही चिंता करू नका, मी तर सरांना सांगून देईल आउटलाईन ग्रुपला टाकायचं, काही चिंता करू नका. मी सांगतो तुम्हाला, सरांना सांगतो मी. फक्त याची नीट प्रॅक्टिस करा 36 जिल्ह्यांची, बाकी काही नाही. मी टाकून देतो. घेऊन झालं की सांगा तसं मला एकदा. सर्वांचे लिहून झालंय का? नीट समजलेलं का सगळ्यांना हे? ज्याला समजलं असेल त्यांनी प्रामाणिकपणे सांगा कळलेलं आहे. ज्याला नसेल समजलं त्यांनी मला सांगा की नाही कळलेलं आहे, काय नाही कळलं, आपण ते सगळं बघूया. कोणाला आज आपण सगळ्यांना, कोणाला मागे सोडून नाही जाणार आहे, आपण सगळ्यांना पुढे घेऊनच आज आपण जाणार आहोत. नसेल कळलं तर एकदा पुन्हा विचारा, मला सांगायला काहीच अडचण नाही. बऱ्याच लोकांना समजलेलं आहे. ओके. समजलेलं आहे बऱ्याच लोकांना, काही चांगलीच गोष्ट आहे खूप. सो मी रफ करतो आता. फक्त मला किती 4 लोकांनी सांगितलेलं आहे. ओके, घेतो. नेक्स्ट घेतो. आता आपण प्रशासकीय विभाग बघूयात. प्रशासकीय विभाग कोणते कोणते आहेत आपण आता ते बघूयात सगळं. ओके ओके, मी रफ करतोय. ज्याला संबंध नसेल त्यांनी आपलं रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर बघावं. आता आपण विभाग बघतो बरं का, संपूर्ण प्रशासकीय विभागात सगळे. शहा प्रशासकीय विभाग कोणते कोणते आहे ते आता आपण बघूया. आपण आधी बघूयात मुंबई.
त्याला मुंबई प्रशासकीय विभाग असं देखील म्हणतात आणि कोकण प्रशासकीय विभाग असं पण म्हणतात बरं का. पण आता आपण आधी बघूया मुंबई प्रशासकीय विभाग. तो कसा आहे मी तुम्हाला एकदम नीट समजून सांगतो. हा आपला आहे मुंबई प्रशासकीय विभाग. हा आपला आहे मुंबई प्रशासकीय विभाग. पहिलावाला जो ज्याला मी डार्क केलेला आहे. त्याच्यात पालघर येतो मुंबई प्रशासकीय विभागात. त्यात ठाणे येतं, मुंबई उपनगर येतं, मुंबई शहर येतं, रायगड येतं, रत्नागिरी येतं आणि शेवटचं सिंधुदुर्ग येतं. मुंबई प्रशासकीय विभागात कोणते कोणते जिल्हे येतात? पालघर येतो, ठाणे येतं, मुंबई उपनगर येतं, मुंबई शहर येतं, रायगड येतं, रत्नागिरी येतं आणि सिंधुदुर्ग येतं. हे मुंबई प्रशासकीय विभागामध्ये येतात बरं का. आता आपण संपूर्ण बघूयात. दुसऱ्या नंबरचा आता आपला आहे नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक साठी आपण दुसरा कलर यूज करूयात म्हणजे तुम्हाला जरा डिटेल समजेल मी काय काढतोय ते. तुम्हाला समजायला हवं म्हणून आपण हे संपूर्णपणे काढत आहोत डिटेल समजण्याकरिता. हा आहे आपला नाशिक प्रशासकीय विभाग बरं का. हा आपला आहे नाशिक प्रशासकीय विभाग. याच्यात काय काय येतं? नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर. नाशिक प्रशासकीय विभागात काय काय येतं? नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर हे आपल्या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतात बरं का. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला आता काढून दाखवतो पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागामध्ये काय काय येतं? पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतं हे येतं आपलं पुणे प्रशासकीय विभागात. पुण्यात काय काय येतं? पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. नाशिकमध्ये काय काय येतं? नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर. पुण्यामध्ये काय काय येतं?
आपण पुण्याचं वाटलं तर तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण याचं अर्ध पुण्याला तुम्हाला नीट समजवायला आपण. पुण्यामध्ये काय काय येतं तर जेवढी पण तुम्हाला याची बाउंड्री दिसत आहे, तुम्हाला जेवढी पण याची बाउंड्री दिसते तेवढं सगळं पुण्यात येतं. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. पुण्याचं लक्षात ठेवणं एकदम एकदम सिंपल आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. नाशिकचं लक्षात ठेवायचं सिंपल आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर. पुण्याचं सिंपल आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. बस. आता आपण बघूयात आपल्या संभाजीनगर. तर संभाजीनगर मध्ये काय काय येतं? छत्रपती संभाजीनगर येतं. सॉरी, छत्रपती संभाजीनगर येतं, जालना येतं, बीड येतं, हिंगोली येतं, परभणी येतं, धाराशिव येतं, लातूर येतं आणि नांदेड येतं. औरंगाबाद प्रशासकीय विभागात छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये काय काय येतं? छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड. तुम्हाला त्याची बाउंड्री पण काढून दाखवली तशी. ही बाउंड्री छत्रपती संभाजी नगरचा जो विभाग आहे त्याची आहे. ओव्हरऑल बाउंड्री जर आपण बघितली तर ही छत्रपती, तुम्हाला हे लिहून देणार आहे. आता फक्त मी तुम्हाला सोपं वाटायला ते म्हणून मी तुम्हाला हे फक्त काढून दिलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी काही संभ्रम बाळगू नका, हे कसं काय काय काढलंय मग वगैरे असं नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड एकूण 8 जिल्हे याच्यात झालेले आहेत. त्यानंतर येतो आपला अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये येतं आपलं बुलढाणा, अमरावती, याचे काही जास्त काही हे करायची गरज नाही, तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. एकदम सिंपल आहे. कारण विदर्भाचं लक्षात ठेवणं खूप सिंपल आहे आपल्याला. बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, त्यानंतर यवतमाळ आणि वर्धा. अमरावती, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ. आणि जे उरलेलं आहे आपलं तिकडे येतं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. आपले 6 पूर्णपणे हे प्रशासकीय विभाग आहे. ओके, वर्धा तिकडे गेलं का? सॉरी, वर्धा तिकडे काढलं गेलं माझ्याकडून. वर्धा तिकडे काढलं गेलं. सॉरी, तुम्हाला लिहून देतो प्रॉपरली मी. ओके, हे 6 प्रशासकीय विभाग आहे. मी तुम्हाला त्याचे पूर्ण जिल्हे लिहून देत आहे. सॉरी, माय मिस्टेक. होतं कधी कधी हे स्क्रीनचं रेडिएशन एवढं भयानक असतं ना की त्याच्यामुळे होत असतं. पण मी तुम्हाला पूर्ण लिहून देणार आहे, चिंता करू नका याच्या. हे असं असं आपलं स्ट्रक्चर आहे. मुंबई, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, अमरावती आणि
पुणे, हे असं आपलं 6 प्रशासकीय विभाग आहे. मी तुम्हाला हे सगळं लिहून देतो. आपण ब्लॅकबोर्डवर पूर्ण आपण लिहिणार आहोत आता हे. हे जिल्हे तुमच्या माहितीत असायला हवे. जिल्हे खूप महत्वाचे आहे आपले हे. सर्वप्रथम आपण बघितलं मुंबई. मुंबईमध्ये काय काय येतं? पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 7 जिल्हे हा लक्षात ठेवायचे आहे सगळे. नाशिक विभागात काय काय येतं? नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर. पुण्याचं खूप सोपं आहे. पुण्याचं एकदम इझी आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. छत्रपती संभाजीनगर. तर काय काय येतं आपलं? संभाजीनगर येतं, जालना येतं, बीड येतं, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड. छत्रपती संभाजीनगर मध्ये येतं हे. अमरावती विभागात काय काय येतं? बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ. नागपूरमध्ये आता इझी आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. 36 जिल्हे मी तुम्हाला लिहून दिलेले आहे संपूर्ण जिल्हा वाईज. मुंबईत काय काय येतं, संभाजीनगर मध्ये काय काय येतं. जर तुम्हाला प्रश्न आला अमरावती विभागात कोणते कोणते जिल्हे येतात, तुमच्या समोर येते. नागपूरमध्ये कोणते येतात? सर्वात जास्त जिल्हे हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आहे. जर तुम्हाला विचारलं असे कोणते प्रशासकीय विभाग आहेत
ज्यांच्या जिल्ह्यांची संख्या ही 5 आहे, तर ते नाशिक आणि पुणे हे 2 प्रश्न अजून बनले. त्यानंतर शुअर शॉर्ट क्वेश्चन येतो, मुंबई प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी किती जिल्हे येतात? शुअर शॉर्ट क्वेश्चन येतो. हे असं आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये येत नाही, खालीलपैकी कोणता जिल्हा हा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येत नाही. असे सिली क्वेश्चन्स येतात आपल्याला नेहमी पेपरला. जास्त हार्ड क्वेश्चन्स येत नाही, असेच प्रश्न येत असतात. लोकल लिहून घ्या. आपला आता प्रादेशिक विभाग पण आपला बघायचा आहे. हे प्रशासकीय विभाग झाले. यानंतर आपल्याला प्रादेशिक विभाग देखील बघायचा आहे. हे लिहूनच घ्या. हे मॅपिंग नका करू, फक्त हे लिहूनच घ्या. झालं सगळ्यांचं लिहून? एव्हरीवन डन? चालेल, हे सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. व्हेरी गुड. आता आपण बघणार आहोत प्रादेशिक विभाग. आता आपण बघूयात प्रादेशिक विभागामध्ये काय काय येतं ते. प्रशासकीय विभाग हे सगळे समजले. खूप डिफरन्स आहे बरं का, प्रशासकीय विभागात येणारे जिल्हे आणि प्रादेशिक विभागात येणारे जिल्हे याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. पेपरला आपल्याला खूप वेळा असं कन्फ्युजन होतं, खाली हे कशात येतं, हे कशात येतं. त्याच्यामुळे याचे एकदम हे 36 जिल्ह्यांचं आपल्याला एकदम लॉजिकली माहिती असायला हवे. छत्रपती संभाजीनगर मध्ये काय काय येतं, नाशिकमध्ये काय काय येतं, पुण्यामध्ये काय काय येतं, असं आपल्याला एक लॉजिकली किंवा एक कीवर्ड तरी याच्यात आपल्याला माहिती असायला हवं. हे झालं आपलं. आता आपण बघूयात प्रादेशिक विभाग. सगळे प्रादेशिक विभाग हे कोणी किती आहेत? हे आहेत 5. कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. कोणते कोणते आहे? कोकण कोकण प्रादेशिक विभाग, त्यानंतर खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. कोकणचं काही एवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. जे मुंबई विभागात, मुंबई प्रादेशिक
प्रशासकीय विभागामध्ये आहे तेच कोकण प्रादेशिक विभागामध्ये आहे, एवढं डोक्यात ठेवूनच चालायचं. एवढं आपण डोक्यात ठेवूनच चालायचं. माझ्यासोबत नका लिहू हा, मी सांगेल त्याच्यानंतर लिहायचं. हे मनातल्या मनामध्ये तुम्ही पण रिकॉलिंग करत राहा. याच्यानंतर काय काय येणार आहे, याच्यानंतर काय येणार हे मनामध्ये रिकॉल करत राहा. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. हा ओके. खानदेश मध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोणते येतात, नंदुरबार, धुळे आणि जळगाव. बस. खानदेश मध्ये काय काय येतं, नंदुरबार, धुळे, जळगाव. पश्चिम महाराष्ट्र, एमपीएससीने साधारणतः 4 ते 5 वेळेला पश्चिम महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागावरती प्रश्न विचारलेला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही, हा असे प्रश्न, हाच प्रश्न रिपीट होत असतो प्रत्येक वर्षी. पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही. एकदम सिंपल आहे. पश्चिम महाराष्ट्र लक्षात ठेवायचं ना, पुण्याचा सगळा प्रशासकीय विभाग पहिल्यांदा लिहायचा. पुण्याचा सगळा प्रशासकीय विभाग आधी पुन्हा लिहून घ्यायचा. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. आणि हे झालं. पश्चिम महाराष्ट्र लक्षात ठेवायला एकदम सिंपल आहे. आधी तुम्हाला पुणे प्रशासकीय विभाग आधी लिहायचा सगळा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. त्याच्यानंतर त्याच्यात फक्त नाशिक आणि अहिल्यानगर ऍड करायचं बस. नाशिक आणि अहिल्यानगर, बस संपलं. आता कधी चुकणार नाही कोणाचा हा प्रश्न. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे एकूण 7 जिल्ह्यांचा प्रश्न कोणाचाच कधी चुकणार नाही. आता मराठवाडा म्हणजेच आपला टोटल हे लक्षात ठेवायचं की छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात जेवढे येतं तेवढंच याच्यात येतं, बाकी याच्यात कुठेच बाहेर जात नाही. फक्त याच्यात एकच आहे, याच्यात ते पण ऍड होतात बरं का. मला असं वाटतं हिंगोली आणि ते. ओके, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ते लक्षात द्यायचं. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, लातूर आणि नांदेड. ओके. जो विदर्भ आहे, विदर्भ लक्षात ठेवायला एकदम सिंपल आहे. अमरावती प्रशासकीय विभाग अधिक नागपूर प्रशासकीय विभाग, बस. लक्षात ठेवायला एकदम सिंपल आहे. तो बघूयात आपण तसं. अमरावती, बुलढाणा, अकोला,
वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हे संपूर्ण विदर्भामध्ये 11 जिल्हे येतात. तुमच्या समोर मी आता पूर्ण प्रशासकीय विभाग मी तुम्हाला मांडून दाखवले. 36 जिल्ह्यांसकट पूर्ण प्रादेशिक विभाग मी तुम्हाला सर्व मांडून दाखवले. प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता प्रशासकीय विभाग हे सगळेच लोक पाठ करतात, पण प्रादेशिक विभाग हे खूप कमी लोक पाठ करतात. तुम्हाला प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग आहे, तुम्हाला हे संपूर्ण माहितीच असायला हवं. मराठवाड्यात काय काय येतं, पश्चिम महाराष्ट्रात काय काय येतं, खानदेशमध्ये काय काय येतं, कोकण विभागात काय काय येतं आणि विदर्भामध्ये काय काय येतं. त्यानंतर सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता? विदर्भ. सर्वात लहान प्रादेशिक विभाग कोणता? खानदेश. मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्हे येतात? 8. ओके, असं आपल्याला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खालीपैकी कोणता जिल्हा येत नाही? हा तर कॉमन प्रश्न आहे. लिहून घ्या एकदम प्रॉपरली. हा डिफरन्स सगळ्यांना समजला का? लिहून झाले की सांगा. समजत आहे ना? पण प्रादेशिक अधिक प्रशासकीय थोडं किचकट पार्ट आहे, पण आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही. हे आपल्याला एकदम डिटेल करावंच लागतं. हे डिटेल एकदम आपल्याला माहितीच असायला हवे. पेपरला याच्यावर खूप इझिली क्वेश्चन्स येतात आणि चुकण्याचे चान्सेस याच्यातच जास्त आहे. तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर जर बघितलं तर तुम्हाला समजेल. लिहून झालं की सांगा. तुम्हाला डेटा लिहून द्यायचा आहे. आता हा थोडासा आपला एक फॅक्च्युअल पार्ट आता झाला. आता आपण थोडा कॉन्सेप्च्युअल आता आपण पार्ट वरती जाऊयात. ठीक आहे, आता आपण थोड्या कॉन्सेप्च्युअल पार्ट वरती जाऊयात. प्रशासकीय विभाग यांचा क्रम आहे मोठ्यापासून छोट्याकडे. मोठ्यापासून छोट्याकडे जाणं म्हणजे उतरता क्रम. सो प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम कसा आहे तर त्याची ट्रिक पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण आधी सगळ्यात प्रथम कोणतं येईल? आपलं प्रशासकीय विभाग बरं का, प्रादेशिक नाही. छत्रपती संभाजीनगर, दुसऱ्या नंबरला नाशिक. हे कशा दृष्टिकोनातून? एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने. क्षेत्रफळ
क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून या लोकसंख्या, जिल्हे, तालुके, गाव, शहरे, नगरपंचायत त्याच्यानुसार नाही, क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण. प्रशासकीय विभागांचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यानुसार क्रम कसा आहे? छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण. आता हे लक्षात कसं ठेवायचं? सर हे तर खूप डिफिकल्ट वाटते आता ते लक्षात ठेवायला. तर मला सांगा, छत्रपती संभाजीनगरचं आधीचं नाव काय होतं? औरंगाबाद. तसं आपल्या ट्रिक साठी आपल्याला करावं लागतं. तर छोटी ट्रिक लक्षात ठेवायची, आव ना पुन्हा, आव ना पुन्हा अकेले, आओ ना पुन्हा अकेले. औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण. आओ ना पुन्हा अकेले, आपण असं जनरली असं म्हणतो ना, आओ ना पुन्हा अकेले. तर ही ट्रिक आहे त्याची. आओ ना पुन्हा अकेले. आता औरंगाबाद आपण हे आपल्या ट्रिक साठी आपण लक्षात ठेवलेले आहे, पण औरंगाबादच्या आज तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच पकडायचं आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण हे झालं प्रशासकीय विभाग. आता जो प्रादेशिक विभाग आहे, एक मिनिट तुम्ही नंतर निवांत लिहा. प्रादेशिक विभागांचा देखील क्षेत्रफळानुसार क्रम आहे. जसा प्रशासकीय विभागाचा देखील आहे, मला समजलं नाही. मुंबई कोकण प्रादेशिक आहे म्हणजे काय? मुंबई हा प्रशासकीय विभाग देखील म्हणू शकतात, कोकण प्रशासकीय विभाग असं देखील म्हणू शकतात. त्याच्यात काही हे नाही, ते दोघं ऑब्लिक नाव आहे. मुंबई पण म्हणा, कोकणही म्हणा, त्याच्यात काही हे नाहीये. आपण याचा प्रादेशिक नुसार क्रम बघितला तर सर्वप्रथम येतं विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, प्रशासकीय विभागानुसार उतरता क्रम आपण बघितला क्षेत्रफळानुसार. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण त्याची ट्रिक बनवली आपण, आओ ना पुन्हा केली. प्रादेशिक विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम बघितला. विदर्भ ऑब्वियसली मोठाच आहे ना क्षेत्रफळाच्या दृष्टीने. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेश. चालेल. हे IMP वर का एकदम पेपरला IMP आहे, लक्षात ठेवा. आता आता अनेकांना किचकट वाटत असेल की अरे हे काय चालू आहे, हे तर काहीच कळत नाही. असं पण नाही, सगळं आपण डिटेल सांगितलेलं आहे. पेपरला जेव्हा असाच क्वेश्चन पेपरला पडतो आणि आपण प्रिपेअर नसतो तेव्हा या क्वेश्चनची आपल्याला किंमत कळत असते. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेश हा प्रादेशिकचा क्रम आहे. प्रशासकीयांचा एकदम नीट लक्षात ठेवणार आहात तुम्ही. इझीच आहे, तसं टफ नाही.
ओके. एक पाठ आता आपण बघूयात, तालुक्यांची संख्या. प्रशासकीय विभागानुसार जे जे विभाग आहेत त्यांचे किती किती तालुके आहेत ते तालुके पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. कोकण प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत, नाशिक विभागात किती तालुके आहेत, पुणे विभागात किती तालुके आहेत, अमरावतीमध्ये किती, छत्रपती संभाजीनगर मध्ये किती आणि नागपूरमध्ये किती, हे आपल्याला माहिती असायला हवं ना. प्रशासकीय विभाग, तालुके, हा डेटा खूप महत्वाचा आहे बरं का. हा लिहूनच घ्यायचा आहे, कारण हा पेपरला याच्यावर प्रश्न पडतात म्हणून मी तुम्हाला लिहून देतोय. हा कोकण, नाशिक, पुणे, कोकण प्रशासकीय विभागात जे एकूण 7 जिल्हे आहेत, ते 7 जिल्ह्यांच्या तालुक्यांची संख्या मिळून किती आहे, तर कोकण विभागात 50 तालुके येतात. कोकण विभागात 50 तालुके येतात. मी तुम्हाला बघून सांगतो. ओके. नाशिकमध्ये 54 येतात, त्यानंतर पुण्यामध्ये 58 येतात, छत्रपती संभाजीनगर मध्ये 76 तालुके आहेत, अमरावतीमध्ये 56 तालुके आहेत, नागपूरमध्ये 64 तालुके आहेत. हे लक्षात असू दे. कोकण विभागात 50 तालुके आहेत, नाशिकमध्ये 54 आहेत, पुण्यामध्ये 58 तालुके आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये 76 आहेत, अमरावतीमध्ये 56 आहेत आणि नागपूरमध्ये 64 आहेत. हा आता भरपूर लोकांना हे वाटत असेल, परंतु हा एकदम महत्वाचा डेटा आहे. विदर्भात 120 तालुके आहेत, पश्चिम महाराष्ट्रात 87 तालुके आहेत, खानदेशमध्ये 25 तालुके आहेत, मराठवाड्यात 76 तालुके आहेत आणि कोकणामध्ये 50 तालुके आहेत. फिगर वेगळ्या वेगळ्या आहेत. या विदर्भात 120 तालुके आहेत, पश्चिम महाराष्ट्रात 87 तालुके आहेत, खानदेशमध्ये 25 तालुके आहेत, मराठवाड्यात 76 आणि कोकणमध्ये 50. लिहून झालं की सांगा.
ओके झालेलं आहे. चालेल, मी आता काही प्रश्न विचारतो, मला त्या प्रश्नांची उत्तर द्या बरं का सगळ्यांनी. सगळ्यांचं नीट लक्ष आहे. मी प्रश्न विचारतो, मला नीट प्रश्नाचे सगळ्यांनी आन्सर करायचा. धुळे हा कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो? पटकन सांगा. धुळे हा कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो? धुळे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो मला सांगा. प्रश्न नीट समजला का? मी काय विचारलं, धुळे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो? प्रादेशिक. मी प्रशासकीय विचारलं का कोणाला? सगळ्यांनी आन्सर तेच केलेलं आहे. व्हेरी गुड. अमृता मॅडमांनी एकदम बरोबर आन्सर केलेला आहे. खानदेश. हा, आपण हे संपूर्ण बघितलेलं आहे. ओके, आपण आता बाकीचं पुढच्या लेक्चरला बघूयात. आता सर तुमच्याशी संवाद साधत आहे. चालेल. समजलं जॉग्राफी 2 तास सरांनी लेक्चर घेतलेलं आहे. कसं वाटलं लेक्चर? समजला का सगळ्यांना व्यवस्थित? सांगा काहीतरी. सर पण बघताय. चालेल, काय हरकत नाही. उद्या गुढीपाडवा आहे. तुमची जर इच्छा असेल तर उद्या आपण लेक्चर घेऊ 4 ते 6. गुढीपाडवा सण सकाळी होऊन जातो. इच्छा असेल सगळ्यांची तर उद्या आपण 4 ते 6 आणखी लेक्चर घेऊ. गुढीपाडवा आहे, बाकीच्या बॅचेसला आपण सुट्टी दिलेली आहे. पण तुम्हाला वाटत असेल की लेक्चर घ्या तर उद्या आपण घेऊ. सर तयार आहे लेक्चर घेण्यासाठी. घ्यायचं हो की नाही सांगा. हो सांगितलं तर घेऊ, नाही सांगितलं तर नाही घेणार. चालेल, काय हरकत नाही. चालेल, उद्या आपण सायंकाळी आणखी 4 ते 6 आपलं लेक्चर. चालेल सर. ओके, 4 ते 6 आणखी आपण उद्या भेटूया. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट.